बेशरमपणाची पण हद्द असते. कसं पकडून ठेवलंय बायकोला, लाज वाटायली आम्हालाच. अश्विनी, वाह दादा वाह, मला मारलंस त्या बायकोसाठी, त्या मूर्ख बाईसाठी जिने आपला नवरा खाल्ला आणि आता तुझ्या घरात येऊन तुझ्यावर राज करायली आणि आमच्यावर हात उचलायला लावली. त्या बाईसाठी तू मला मारलंस. अरे तुला माहित तरी काय आहे? बिना अर्थाचं काही पण बोलत राहतीस. काय बोलू दादा तुला मी, तू मला मारलंस. अश्विनी, तुला माहित तरी आहे का? तू विनाकारण कुणाला काहीही बोलतीस विचार न करता. तुला कविताच्या बद्दल आहे तरी काय माहित? तू तर सांगू लागलीस की मी कविताला खूप वर्षापासून ओळखतेस. काय ओळखतीस तू तिला? आज मी सांगतो कविता कशी आहे ती. आणि ती लेकराला खूप जीव लावते, प्रेम करते. तिला का मी बाहेर फिरवायला घेऊन गेलो नव्हतो. तिला मी डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो. कारण कविताची जिद्द होती. तिचं म्हणणं होतं की मी स्वतःचं लेकरू जन्माला घालणार नाही. आणि ती माझ्या लेकराला स्वतःचं लेकरू मानून आयुष्यभर प्रेम करणार, जीव लावणार. त्यामुळं तिनं लेकरं न होण्याचं ऑपरेशन केलं. काय काय बोललास दादा तू? हो अश्विनी, हो. कारण कविताला भीती होती की खरंच जर तिचं लेकरू जन्माला आलं तर या दोन लेकरावरचं प्रेम तिचं कमी होईल. म्हणून ती